नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. मानव जीवनात पाप आणि पुण्य यांचा विचार प्रत्येकाला कधी ना कधी करावाच लागतो. पण खरे पाप कोणते आणि खरे पुण्य कोणते हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. अनेक वेळा आपण बाह्य गोष्टींवरून पाप पुण्य ठरवतो, पण संत आपल्याला आतल्या भावना, विचार आणि लोभ यांच्यावर लक्ष केंद्रित करायला सांगतात. कारण खरे पाप हे केवळ कृतीत नसते, तर ते आपल्या मनातील वासनांमध्ये, लोभात आणि स्वार्थात लपलेले असते. आपण अनेकदा समाजात मोठ्या पापांची उदाहरणं ऐकतो, जसं की हिंसा, अन्याय, फसवणूक. पण संत सांगतात की सर्वात मोठं पाप म्हणजे लोभ, स्वार्थ आणि इतरांच्या दुःखाकडे दुर्लक्ष करणं. जेव्हा माणूस फक्त स्वतःच्या फायद्यासाठी जगतो, तेव्हा तो नकळत अनेक चुकीच्या मार्गावर जातो. या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज अत्यंत कठोर आणि स्पष्ट शब्दात सांगतात की काही कृती इतक्या गंभीर असतात की त्यांचा विचार करतानाही मन थरथरतं, पण त्याचबरोबर ते आपल्याला सावध करतात. लोभ आणि स्वार्थ हेच सर्वात मोठे पाप आहेत. अभंग 270. ब्रह्महत्या मारिल्या गायी, आणिक काही पाप केले. ऐका जेणे विकिली कन्या, पवाडे त्या सुन्याचे. नरमांस खादली भाडी, हाका मारी म्हणूनी. अवघे पाप केले तेणे, जेणे सोने अभिलाषिले. उच्चारिता मज ते पाप, जिव्हे काप सुटत असे. तुका म्हणे कोरा नरांड, बेटा भांड मागे नाका. ओळ 1. ब्रह्महत्या मारिल्या गायी, आणिक काही पाप केले. या ओळीत संत तुकाराम महाराज अत्यंत तीव्र शब्दांत मानवी पापांची जाणीव करून देतात. ब्रह्महत्या म्हणजे ब्राह्मणाची हत्या, जी प्राचीन काळापासून सर्वात मोठं पाप मानलं जातं. त्याचप्रमाणे गायी मारणं हे देखील अत्यंत गंभीर पाप समजलं जातं, कारण गायीला आपल्या संस्कृतीत पवित्र स्थान दिलं आहे. महाराज म्हणतात की जर माणसाने अशी भयंकर पापं केली असतील तर त्यापेक्षा आणखी कोणतं पाप उरलं आहे. या अभंगातून एक महत्त्वाचा संदेश दिला जातो. माणूस अनेक वेळा बाह्य रूपाने धार्मिक वागतो, पण त्याच्या कृती मात्र चुकीच्या असतात. तो पूजा, व्रत, दान करतो, पण त्याच वेळी तो इतरांना दुखावतो, अन्याय करतो किंवा स्वार्थासाठी कुणाचं नुकसान करतो. अशा वेळी त्याने केलेल्या या चुकीच्या कृतींमुळे त्याची खरी आध्यात्मिक प्रगती होत नाही. तुकाराम महाराजांचा उद्देश इथे लोकांना घाबरवणे नाही, तर त्यांना जाग करणे आहे. ते सांगतात की पाप फक्त मोठ्या घटनांमध्येच नसतं, तर आपल्या दैनंदिन वागण्यातही दिसून येतं. खोटं बोलणं, फसवणूक करणं, दुसऱ्याचा हेवा करणं, कुणाला कमी लेखणं ही सुद्धा पापंच आहेत. त्यामुळे माणसाने स्वतःच्या कृतींचा विचार करायला हवा. ही ओळ आपल्याला आत्मपरीक्षणाची शिकवण देते. आपण आपल्या आयुष्यात कुठे चुकतो आहोत, कुणाला दुखावतो आहोत का, आपल्या कृतींमुळे कुणाला त्रास होतोय का, याचा विचार करणं आवश्यक आहे. केवळ बाह्य आडंबर करून किंवा धार्मिक विधी करून पाप धुतलं जात नाही, तर मन शुद्ध असणं आणि चांगली कृत्य करणं अधिक महत्त्वाचं आहे. शेवटी या अभंगातून तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की खरी भक्ती म्हणजे चांगलं वागणं, प्रामाणिक राहणं आणि इतरांप्रती दया व करुणा ठेवणं. जर आपण हे पाळलं तरच आपण पापांपासून दूर राहू शकतो आणि खऱ्या अर्थाने आध्यात्मिक मार्गावर चालू शकतो. ओळ ध्रुवपद. ऐका जेणे विकिली कन्या, पवाडे त्या सुन्याचे. संत तुकाराम महाराज या ओळीत अत्यंत तीव्र आणि समाजाला जाग करणारा संदेश देतात. ऐका या शब्दाने ते सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. जणू काही ते म्हणत आहेत, हे नीट ऐका आणि समजून घ्या. जेणे विकिली कन्या म्हणजे ज्याने स्वतःची मुलगी पैशासाठी विकली, तिचं लग्न हा एक पवित्र संस्कार न मानता व्यापार केला, अशा कृतीला ते अत्यंत घृणास्पद पाप ठरवतात. पवाडे त्या सुन्याचे म्हणजे अशा लोकांची कथा किंवा कीर्ती काही मोठी नाही, उलट ती लाजिरवाणी आहे. जणू काही ते स्वतःच्या पापाचं प्रदर्शनच करत आहेत. या अभंगातून तुकाराम महाराज समाजातील त्या चुकीच्या प्रथांवर प्रहार करतात, जिथे मुलीचं लग्न हे केवळ पैशासाठी केलं जातं. पूर्वी आणि आजही काही ठिकाणी हुंडा, लोभ आणि प्रतिष्ठेच्या नावाखाली मुलींचा विचार न करता त्यांना जणू वस्तूसारखं वागवलं जातं. महाराजांना ही गोष्ट अजिबात मान्य नाही. त्यांच्या दृष्टीने कन्या म्हणजे लक्ष्मीचं रूप, घराचा मान सन्मान आणि तिचं लग्न म्हणजे दोन कुटुंबांना जोडणारा पवित्र बंध. पण जेव्हा याच गोष्टीचा व्यापार होतो, तेव्हा तो धर्म नव्हे तर अधर्म ठरतो. विकिली कन्या या शब्दातून ते स्पष्ट करतात की लोक माणसाला किती खाली नेतो. पैसा मिळवण्यासाठी स्वतःच्या लेकराचाही भलं बुरं न पाहणं ही अत्यंत नीच वृत्ती आहे. अशा लोकांना समाजात मान मिळायला नको, उलट त्यांची निंदा व्हायला हवी, असं ते सूचित करतात. पवाडे म्हणजे गौरव, पण येथे तो उपरोधाने वापरला आहे. अशा लोकांचा गौरव नव्हे तर त्यांच्या पापाचं उघड प्रदर्शन आहे.
तुकाराम महाराजांचा मुख्य संदेश असा आहे की मानवी नात्यांमध्ये प्रेम, समजूतदारपणा आणि नैतिकता असायला हवी. जेव्हा पैसा आणि लोभ ह्या गोष्टी वरचढ होतात तेव्हा माणूस आपली माणुसकी हरवतो. म्हणूनच ते समाजाला जाग करत म्हणतात, अशा चुकीच्या प्रथांपासून दूर राहा आणि नात्यांची पवित्रता जपा. ओळ 2. नरमांस खादली भाडी, हाका नरी म्हणून. या ओळीत संत तुकाराम महाराज अतिशय तीव्र आणि धक्कादायक उदाहरण वापरून मनुष्याच्या लोभ, क्रूरता आणि नैतिक अधःपतनावर प्रकाश टाकतात. नरमांस खादली म्हणजे मनुष्याने इतकी अधोगती गाठली आहे की तो माणुसकी विसरून जणू नरभक्षकासारखा वागत आहे. येथे प्रत्यक्ष नरमांस खाण्याचा अर्थ नसून दुसऱ्यांच्या दुःखावर जगणे, दुसऱ्यांना त्रास देऊन स्वतःचा फायदा करून घेणे हे दर्शविले आहे. भाडी म्हणजे भुकेले, लालची आणि विवेक शून्य मन. असा माणूस स्वतःच्या फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. हाका मारी म्हणून या भागातून हे सूचित होते की असे लोक वरून ढोळपणाचा आव करतात, मदतीच्या हाका मारतात किंवा धर्म, नैतिकता यांचा प्रदर्शन करतात, पण प्रत्यक्षात त्यांच्या अंतःकरणात स्वार्थ, लोभ आणि क्रूरता दडलेली असते. ते लोकांना फसवण्यासाठी गोड बोलतात, सहानुभूती दाखवतात, पण त्यांच्या कृती मात्र पूर्णपणे विपरीत असतात. तुकाराम महाराज या ओळीतून समाजातील ढोंगी आणि स्वार्थी वृत्तीवर कठोर प्रहार करतात. काही लोक वरून धार्मिक, सज्जन, दयाळू असल्याचा आव करतात, पण त्यांच्या वागण्यातून दुसऱ्यांचं शोषणच दिसून येतं. अशा लोकांना ना धर्माची खरी जाण असते ना माणुसकीची कदर. ते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी इतरांना वापरतात. या ओळीचा मुख्य संदेश असा आहे की माणसाने आपल्या अंतःकरणाची शुद्धता राखली पाहिजे. केवळ बाह्य आडंबर, गोड बोलणे किंवा दिखावा करून काहीही साध्य होत नाही. जर आपल्या कृतीत प्रामाणिकपणा, दया आणि माणुसकी नसेल तर आपण कितीही मोठे असल्याचा आव आणला तरी त्याला काहीच अर्थ राहत नाही. तुकाराम महाराज आपल्याला सावध करतात की अशा ढोंगीपणापासून दूर राहा. आपल्या मनात स्वार्थ, लोभ आणि क्रूरता वाढू देऊ नका. खऱ्या अर्थाने माणूस होण्यासाठी आपल्या कृतीत प्रेम, करुणा आणि प्रामाणिकपणा असणे आवश्यक आहे. हाच या ओळीचा गाभा आहे. ओळ 3. अवघे पाप केले तेने, जेणे सोने अभिलाषिले. या ओळीत संत तुकाराम महाराज मनुष्याच्या लोभ या दोषावर अत्यंत प्रभावीपणे भाष्य करतात. जेणे सोने अभिलाषिले म्हणजे ज्याच्या मनात सोन्याची, संपत्तीची आणि भौतिक सुखांची अतोनात इच्छा निर्माण झाली आहे तो मनुष्य नकळत सर्व प्रकारची पापे करायला तयार होतो. येथे सोने हे केवळ धातू नसून संपत्ती, पैसा, ऐश्वर्य आणि भौतिक मोह यांचे प्रतीक आहे. तुकाराम महाराज सांगतात की जेव्हा मनुष्याच्या मनात लोभ वाढतो तेव्हा त्याची विवेक बुद्धी कमी होऊ लागते. योग्य, अयोग्य, चांगले वाईट याचा विचार करण्याची ताकद तो गमावतो. पैशासाठी, स्वार्थासाठी तो खोटं बोलतो, फसवणूक करतो, इतरांना त्रास देतो आणि कधी कधी अन्यायही करतो. अशा प्रकारे तो अवघे पाप म्हणजे सर्व प्रकारची पापे करत जातो. लोभ हा एक असा दोष आहे जो कधीच संपत नाही. जितकी संपत्ती मिळते तितकी अजून हवीशी वाटते. त्यामुळे मनुष्य सतत असमाधानी राहतो. त्याला समाधान, शांती आणि आनंद कधीच मिळत नाही. उलट तो अधिकाधिक पापांच्या गर्तेत अडकत जातो. तुकाराम महाराज या ओळीतून स्पष्ट सांगतात की संपत्तीची अतिरेकी इच्छा माणसाला नैतिकदृष्ट्या अधःपतनाच्या मार्गावर घेऊन जाते. या ओळीचा आणखी एक अर्थ असा आहे की ज्याने आपल्या आयुष्यात फक्त पैशालाच महत्व दिले त्याने आयुष्याचा खरा उद्देशच विसरले. माणुसकी, प्रेम, दया, प्रामाणिकपणा या मूल्यांना तो दुय्यम ठरवतो. त्यामुळे त्याचं आयुष्य बाहेरून कितीही यशस्वी दिसले तरी आतून ते रिकामे आणि अस्थिर असते. तुकाराम महाराज आपल्याला या ओळीतून एक महत्वाचा संदेश देतात. संपत्तीची इच्छा ठेवणं चुकीचं नाही, पण त्याचा अतिरेक होऊ देऊ नका. पैशासाठी आपल्या नैतिकतेचा, प्रामाणिकपणाचा आणि माणुसकीचा त्याग करू नका. खरं समाधान हे बाह्य संपत्तीत नसून अंतःकरणातील शुद्धता आणि संतुलनात आहे. म्हणूनच या ओळीमधून आपल्याला शिकायला मिळते की लोभ टाकून संयमाने आणि प्रामाणिकपणे जीवन जगणे हेच खरं सुख आणि शांती देणारे आहे. ओळ चारिता मजते पाप, जिव्हे कांप सुटत असे. या ओळीत संत तुकाराम महाराज पापाच्या भयंकर स्वरूपाचे अत्यंत प्रभावी वर्णन करतात. उच्चारिता मजते पाप म्हणजे जे पाप उच्चारताना, त्याचे नाव घेतानाही भीती वाटते. आणि जिव्हे कांप सुटत असे म्हणजे ते बोलताना स्वतःची जीभही थरथर कापू लागते. यावरून त्या पापाची भीषणता आणि गंभीरता किती मोठी आहे हे स्पष्ट होते. तुकाराम महाराज सांगतात की काही पापे इतकी घोर आणि निंदनीय असतात की त्यांचा केवळ उल्लेख जरी केला तरी मन घाबरते. अशा पापांमुळे केवळ इतरांचेच नुकसान होत नाही तर पाप करणाऱ्याच्या आत्म्यालाही मोठा त्रास सहन करावा लागतो.
मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते, जी सतत माणसाला अस्वस्थ ठेवते. या ओळीचा आणखी खोल अर्थ असा आहे की पाप हे केवळ बाह्यकृती नसते, तर ते मन, विचार आणि भावना यांच्याशीही जोडलेले असते. जेव्हा माणूस चुकीचे कृत्य करतो तेव्हा त्याच्या अंतर्मनाला त्याची जाणीव असते. त्यामुळेच पापाचा विचार करतानाही त्याला भीती वाटते. त्याची जीभ कापते, कारण त्याच्या मनात अपराधाची जाणीव असते. तुकाराम महाराज आपल्याला येथे एक महत्त्वाची जाणीव करून देतात. आपण असे काहीही करू नये की ज्यामुळे आपल्या मनात भीती निर्माण होईल. जे काम करताना किंवा बोलताना आपल्याला लाज वाटते ते काम चुकीचेच असते. म्हणूनच नेहमी चांगले विचार, चांगले आचरण आणि प्रामाणिक जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. यातून एक मोठा नैतिक संदेश मिळतो की पापापासून दूर राहणे हेच आपल्या आत्म्याच्या शांतीसाठी आवश्यक आहे. कारण पाप केल्यावर बाहेरून काहीही दिसत नसले तरी आतून मन अस्वस्थ राहते आणि सतत अपराधीपणाची भावना त्रास देते. म्हणूनच तुकाराम महाराज या ओळीतून सांगतात की आपल्या वागणुकीत आणि विचारांमध्ये शुद्धता ठेवावी. असे जीवन जगावे की जेथे कोणत्याही गोष्टीचा उच्चार करताना आपल्याला भीती वाटणार नाही, तर अभिमान वाटेल. हेच खरे साधे, सुंदर आणि शांत जीवन आहे. ओळ 5. तुका म्हणे कोरान्न रांड, बेटा भांड मागे नका. या ओळीत संत तुकाराम महाराज अतिशय कठोर आणि थेट शब्दांत समाजातील लोभ, अन्याय आणि अनैतिक वर्तनावर प्रहार करतात. कोरान्न रांड आणि बेटा भांड हे शब्द जरी कठोर वाटले तरी त्यामागे खोल अर्थ दडलेला आहे. महाराज येथे अशा लोकांचा निषेध करतात जे चुकीच्या मार्गाने संपत्ती मिळवतात आणि नंतर ती इतरांकडून मागण्याची किंवा हिसकावून घेण्याची वृत्ती ठेवतात. मागे नाका म्हणजेच अशा लोकांकडून काहीही मागू नका असे ते स्पष्ट सांगतात. कारण जे लोक पाप करून, फसवणूक करून किंवा अन्यायाने संपत्ती मिळवतात त्यांच्याकडून मिळालेली गोष्ट ही शुद्ध नसते. अशा अन्नात किंवा धनात पापाचा अंश असतो, जो शेवटी आपल्यालाही त्रास देतो. तुकाराम महाराज आपल्याला येथे एक महत्त्वाचा संदेश देतात. स्वाभिमानाने आणि प्रामाणिकपणे जगणे हेच खरे सुख आहे. इतरांकडून काहीही मागण्यापेक्षा स्वतःच्या कष्टावर जगणे अधिक श्रेष्ठ आहे. जरी कमी मिळाले तरी ते समाधान देणारे असते, कारण ते आपल्या प्रामाणिक परिश्रमाचे फळ असते. या ओळीतून समाजातील एक मोठी समस्या देखील उघड होते. लोक अनेकदा सोप्या मार्गाने म्हणजेच चुकीच्या मार्गाने पैसा कमवण्याचा प्रयत्न करतात. पण असा पैसा टिकत नाही आणि तो मनःशांतीही देत नाही. उलट तो अधिक समस्यांना जन्म देतो. महाराज सांगतात की आपण कोणाकडूनही काही मागण्याची सवय लावू नये, विशेषतः अशा लोकांकडून ज्यांचे वर्तन चुकीचे आहे. कारण त्यांच्या सहवासाने आणि त्यांच्या गोष्टींमुळे आपल्यावरही त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. या ओळीचा सार असा आहे की आत्मसन्मान, प्रामाणिकपणा आणि स्वावलंबन हेच जीवनाचे खरे मूल्य आहेत. आपण कितीही कठीण परिस्थितीत असलो तरी चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नये आणि कोणाकडूनही अन्यायाने काहीही मागू नये. तुकाराम महाराज आपल्याला शिकवतात की स्वच्छ आणि सन्मानाने जगलेले जीवनच खरे आनंद देणारे आहे. त्यामुळे नेहमी योग्य मार्गाने चालावे आणि आपल्या कष्टावर समाधान मानावे. यातच खरी शांती आणि समाधान आहे. मित्रांनो, जीवनात कितीही अडचणी आल्या तरी चुकीचा मार्ग कधीही स्वीकारू नका. आपल्या कष्टांवर विश्वास ठेवा, कारण खरे सुख हे प्रामाणिकपणातच असते. अशाच सुंदर आध्यात्मिक शिकवणींसाठी आपल्या ज्ञानाचे शिबिर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. राम कृष्ण हरी. संत तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल.